नमस्कार, आदाब, सत श्री अकाल। न्यूज IBN 2020 में आपका स्वागत है। सच कभी चुपता नहीं, IBN कभी रुकता नहीं। मैं सरवर खान जरीवाला आपको दिन भर की खबरों से रूबरू। श्री विठल रुक्मिणी देवताओं की मूर्ति स्थापना, मंदिर का जीर्णोद्धार कर नवीन रूप। मध्य प्रदेश के जिला बुरहानपुर स्टेशन रोड लालबाग में स्थित श्री विठल मंदिर में श्री विठल रुक्मिणी की मूर्ति स्थापना, मंदिर का नवीन रूप तैयार कर श्री विठल रुक्माई की शोभा यात्रा लालबाग के चौराहे से होते हुए श्री विठल मंदिर पर पहुंची। यात्रा में पीले परिधान में शामिल युवतियों एवं महिलाओं द्वारा राम धुन पर नृत्य व गरबा रास खेला गया। पुरुषों द्वारा सफेद वस्त्रों में भजन के साथ वारकरी पंथ ने पायलिया खेली। शोभायात्रा में कई महिलाएं एवं पुरुष शामिल हुए। मध्य प्रदेश जिला बुरहानपुर से संवाददाता प्रीतम महाजन की विशेष रिपोर्ट। विठ्ठल मंदिरात स्थापनाचा कार्यक्रम ठेवला आहे। आपले महाराज याची पूर्ण माहिती देतील आपल्याला। महाराज बोला। श्री विठ्ठल मंदिर समिती, वकील चाळ, स्टेशन रोड लालबाग या ठिकाणी 1975 वसंत पंचमी या दिवशी भगवान पांडुरंग परमात्मा, माता रुक्मिणी, भगवान महादेव या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली होती। जवळजवळ 43 वर्ष होऊन गेले आणि मंदिर खूप जीर्ण झालेलं होतं। म्हणून या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या समितीने मंदिराची पुनः उभारणी करण्यासाठी, मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालेला आहे। आता या मंदिराची स्थापना वसंत पंचमी 2024 या वर्षी होत आहे आणि या मंदिराची स्थापना परमपूज्य हरिभक्त परायण सुरदासजी महाराज दत्त मंदिर यांच्या हातून झालेली होती। महाराजांच्याच इच्छेने, महाराजांच्याच प्रेरणेने पुन्हा या ठिकाणी पंढरीनाथाची, महादेवाची, माता रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। असा या ठिकाणी भव्य दिव्य असा आज दिंडी सोहळा पार पडलेला आहे आणि भगवंताचं नगर भ्रमण झालेलं आहे। आता पुढचे 2-3 कार्यक्रम आहेत। धान्यादिवास, जलादिवास, फुलादिवास अशा प्रकारच्या या कार्यक्रमानंतर भगवान परमात्मा वसंत पंचमी 14-2 फेब्रुवारी या दिवशी 1924 या रोजी भगवंताची पुन्हा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि भगवान परमात्मा पुन्हा ज्यांनी मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला आणि नवीन घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे असा हा कार्यक्रम। आणि 15/2/2024 या दिवशी या सप्ताहाचं नियोजन जे होतं त्याचं पूर्णाहुतीचा दिवस आहे। काल्याच्या कीर्तनाने पूर्णाहुती होईल अशा प्रकारे आणि नंतर महाप्रसाद होईल। हमारे चैनल को शेयर, लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। बेल आइकन दबाएं, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और लाइक करें।